श्री स्वामी समर्थ। माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत शिव महापुराणातील भगवान शिवचे 19 अवतारांची माहिती। काल आपण बघितलेलं आहे 5 अवतारांची माहिती। आता पुढच्या अवतारांची माहिती व कथा बघूया। चला, 6वा अवतार आहे शरभव अवतार। भगवान शंकरांचा 6वा अवतार म्हणजे शरभव अवतार। शरभव अवतारामध्ये भगवान शंकरांचे अर्धे हरिण आणि बाकीचे शरभ पक्षी पुराणात वर्णिलेले 8 प्राण्यांचे जे सिंहापेक्षा बलवान होते असे होते। या अवतारात भगवान शंकरांचे नरसिंहाचा राग शांत केला होता। लिंग पुराणातील शिवाच्या शरभव अवताराची कथा आहे। त्यानुसार भगवान विष्णूने हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी नरसिंह अवतार घेतला होता। हिरण्यकश्यपला मारून जेव्हा नरसिंहाचा राग शांत झाला नाही तेव्हा देवता शिवाच्या जवळ गेले। तेव्हा भगवान शिवानी शरभव अवतार घेतला आणि या रूपात ते भगवान नरसिंहापर्यंत पोहोचले आणि त्यांची स्तुती केली, परंतु नरसिंहाचा राग शांत झाला नाही। हे पाहून शरभ रूपातील भगवान शिवानी नरसिंहाला आपल्या शेपटीत गुंडाळले आणि ते उडून गेले। मग कुठेतरी भगवान नरसिंहाचा राग शांत झाला। त्यांनी शरभव अवताराची क्षमा मागितली आणि अत्यंत नम्र हावभावाने त्यांची स्तुती केली। असं 6व्या अवताराची माहिती। आता 7वा अवतार ग्रहपती अवतार। भगवान शंकरांचा 7वा अवतार म्हणजे ग्रहपती। त्यांची कथा पुढील प्रमाणे नर्मदेच्या तीरावर धर्मपूर नावाचा नगर होता। तेथे विष्णर आणि त्यांची पत्नी स्तुती नावाचे ऋषी राहत होते। सुचित तिला दीर्घकाळ राहिल्यानंतर एके दिवशी आपल्या पतीपासून शिवासारखे पुत्र मिळावा अशी इच्छा झाली। मुनीश्वर आपल्या पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी काशीला आले। तेथे त्यांनी कठोर तपस्या करून भगवान शिवाचे विरेश लिंगाची पूजा केली। एके दिवशी ऋषीने विरेश लिंगाच्या मध्यभागी एक बालक दिसले। ऋषीने शिवाची बाल रूपात पूजा केली। त्यांचे उपासनेने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्यांना सुचित तिचे गर्भातून अवतार घेण्याचा वरदान दिले। नंतर सुचितमती गर्भवती झाली आणि सुचितमतीच्या गर्भातून भगवान शंकर पुत्राच्या रूपात प्रकट झाले। असे म्हणतात की पितामह ब्रह्मदेवाने त्या बालकाचे नाव ग्रहपती ठेवले होते। असं आहे 7व्या कथाची माहिती। आता आपल्याला बघायचे 8वा दुर्वासा ऋषी। भगवान शंकरांचे विविध अवतारामध्ये ऋषी दुर्वासाचा अवतारी प्रमुख आहे। धार्मिक ग्रंथानुसार सती अनुसूयाची पती महर्षी अत्री यांनी ब्रह्मदेवाच्या सांगण्यानुसार पत्नीसह ऋक्षकुल पर्वतावर कठोर तपस्या केली। त्यांच्या तापाने प्रसन्न होऊन ब्रह्मा विष्णू आणि महेश तिघेही त्यांच्या आश्रमात आले। तो म्हणाले, आमच्या वाटेने तुला 3 पुत्र होतील जे त्रिलोकी प्रसिद्ध होतील आणि मातापित्यांची कीर्ती वाढतील। वेळ आली तेव्हा ब्रह्मदेवाने आशातून चंद्रमा जन्म झाला। विष्णू अंशातून श्रेष्ठ संन्यास पाळणाऱ्या दत्तात्रेयांचा जन्म झाला आणि रुद्राच्या अंशातून दुर्वासा ऋषीचा जन्म झाला। अशी आहे 8वी दुर्वासा ऋषीची कथा। आता आपल्याला बघायचे 9 रूपाची कथा। हनुमान। भगवान शिवाचा हनुमान अवतार सर्व अवतारामध्ये श्रेष्ठ मानला जातो। या अवताराला भगवान शंकराने वानराचे रूप धारण केले। शिव पुराणानुसार विष्णूचे मोहिनी रूप पाहून देव आणि दानवाचा अमृत वाटताना भगवान शिवाले लीलावर मोहित होऊन आपले वीर्य सोडले। सप्तऋषीने ते वीर्य काही पानांमध्ये साठवले। जेव्हा वेळ आली तेव्हा सप्तऋषींनी वानरराज केसरीची पत्नी अंजनीच्या कानात भगवान शिवाचे वीर्य ठेवले, ज्यातून अत्यंत तेजस्वी आणि पराक्रमी श्री हनुमानजीचा जन्म झाला। अशी आहे 9व्या कथेची माहिती। हनुमान।
आता आपल्याला बघायचे 10वी कथा, वृषभ अवतार. भगवान शंकरांनी विशेष परिस्थितीतून वृषभ अवतार घेतला. या अवतारांना भगवान शंकराचे विष्णूंच्या पुत्राचा वध केला. धार्मिक ग्रंथानुसार भगवान विष्णू जेव्हा राक्षसांना मारण्यासाठी अधोलोकात गेले तेव्हा त्यांना तेथे एक चंद्रमुखी स्त्री दिसल्या. विष्णूने त्यांच्या बरोबर पळून जाऊन अनेक पुत्र उत्पन्न केले. विष्णूच्या या पुत्रांनी पाताळापासून पृथ्वीवर मोठा त्रास दिला. त्याचमुळे घाबरलेले ब्रह्मानी ऋषी मुनींना शिवाकडे नेले आणि रक्षणासाठी प्रार्थना करू लागले. तेव्हा भगवान शंकरांनी वृषभाचे रूप धारण करून विष्णूच्या पुत्राचा वध केला. अशी आहे शिवपुराणातील असे आहे 10 अवतारांची माहिती. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.